गेल्या महिन्याभरापूर्वी जनसंघर्ष अर्बन निधी पतसंस्थेच्या 44 कोटीचा अपहार झाल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि 6 संचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या सर्वांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची रक्कम देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शेकडो ठेवीदारांनी जिल्हा कचेरीवर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड या वित्तीय संस्थेचे मुख्य कार्यालय दिग्रस येथे आहे। शिवाय पुसद, दिग्रस, मानोरा, दारव्हा, आर्णी, नेर आणि कारंजा अशा एकूण 60 ठिकाणी शाखाही आहे। ठेवींवर चढ्या व्याजदराच्या आमिषाला बळी पडून या 7ही शाखेमध्ये सुमारे 6200 खातेदार आणि ठेवीदारांनी गुंतवणूक केली आहे। सुरुवातीला काहींना परतावा मिळाल्याने नागरिकांनी अर्बन निधीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। हा आकडा 44 कोटीच्या घरात पोहोचतात संचालकाचे डोळे विस्पारले। आरोपी संचालक देवानंद मोरे, जयश्री मोरे, प्रणित मोरे, प्रीतम मोरे, अनिल जयस्वाल, पुष्पा जयस्वाल आणि साहिल जयस्वाल या 7 संचालकांनी 55 कोटीच्या वर रकमेचा अपहार करीत पोबारा केला। हा घोटाळा पूर्वनियोजित असल्याने पसार होण्यापूर्वी संबंधित 7 संचालकांनी त्यांच्या मालमत्ता सुरक्षित राहाव्या यासाठी त्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि विश्वासू व्यक्तींच्या नावे विक्री केल्याचे दर्शविले। याशिवाय काहींच्या नावे बक्षीस पत्र आणि दानपत्रही करण्यात आले आहे। त्यामुळे आता घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान या मालमत्ता जप्त करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत। असे असले तरी या घोटाळ्याच्या तपासाला अद्यापही गती आलेली नाही। शिवाय 7ही संचालकांना अदृश्य शक्तीचे पाठबळ असल्याने अद्यापही त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। परिणामी ठेवीदार आणि खातेदार पोलिसात आणि अर्बन निधीच्या कर्मचाऱ्यांकडे एरझरा घालत ठेवी परत मिळतील किंवा नाही अशी विचारणा करीत आहेत। पोलिसांकडूनही त्या 7 संचालकांच्या अटकेसाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही। संघर्ष अर्बन निधी लिमिटेडचे सर्व संचालक हे 7ही संचालक आरोपी झालेले आहेत। 12 तारखेला याविषयी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रार दिली होती आणि त्याच तक्रारीवरनं 17 तारखेला दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत हा अपराध नोंद झालेला आहे। या अपराधाप्रमाणे 7ही संचालक, 4 संचालक हे मोरे कुटुंबामधले आहेत आणि 3 संचालक हे जयस्वाल कुटुंबामधले आहेत। 7ही संचालक मूळ दिग्रस परिसरातील रहिवासी आहेत आणि या 7ही संचालकांना तात्काळ अटक व्हावी ही प्रामुख्याने आमची 6200 कुटुंबियांची मागणी होती। 17 तारखेपासून आज 2 तारीख आहे। 6200 कुटुंबांचे एकंदरीत 44 कोटी रुपये घेऊन हे ढगबाज आजही फरार आहेत। एकंदरीत साधा जरी गुन्हा झाला तरी पोलीस प्रशासन त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतं। आज 44 कोटीचा अपहार करणारे 7 संचालक नेमके कोणाच्या आशीर्वादाने अभय प्राप्त करून फरार फिरतायत हे आमच्या सर्वांच्या मनात साशंका होती। याकरिता आम्ही आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतली, माननीय जिल्हाधिकारी साहेबांची सुद्धा भेट घेतली। ज्या तांत्रिक गोष्टी होत्या त्या साहेबांनी आम्हाला समजावून सांगितल्या आणि केंद्रीय शासनाचा हा कायदा असल्यामुळे केंद्राकडे याविषयीची पुढील कार्यवाहीकरिता निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सादर केलेलं आहे। निश्चितच या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, स्वतः कायदेतज्ञ आणि आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं आम्हाला प्रचंड विश्वास सर्वच 6200 कुटुंबियांना आहे की ते या प्रकरणात विशेष लक्ष घालून आमच्या सर्वांना न्याय मिळवून देतील आणि त्यांच्या विश्वासावरच आज 6200 कुटुंबीय आम्ही केवळ शासन आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास ठेवून या प्रकरणामध्ये वाट पाहतो आहे। मंगेश तिडके।